आता चार्जर लपवलं कोणीतरी. माऊली आरामासाठी थांबलो तिथे माझं निकॅप बी यांजू कुठे लपवलं. कोण आहे मोनीश तुझी छत्री लपली ते फोनची चार्जिंग करते. देवा पांडुरंगा त्याचं पण चांगलं कर, त्याचं पण चांगलं कर जो माझं वाईट बघतं. बस अरे मोनीश, काय सकल सकल ओट्स खातेस, कॉफी पिते, चणे खाते, काय लावलं तुने मोनीश माऊली? माऊली आता शिवम आपल्याला बोलणार, काय बोललो? कारण की तुका म्हणे सुखा लागे तळमळ, तरी तू जाईशी पंढरीशी एक वेळ. सुख काय असते एक जाणून घ्यायचं असेल ना, तर माऊली एकदा तरी पंढरीची वारी वारी केलीच पाहिजे. मॅजिक बघायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा, आम्हाला मॅजिक पाहिजे व्हिडिओ, तर तुम्ही कमेंट केला तर नक्की दाखवेल. लवकर की 8,000 काले आवरे, 6,000 काले आवरे, अरे यांना 9 काले आवरे. मग मी पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतान की जय, परम पूज्य माता पिता की जय. एलकोट एलको सदानंदाचा आई माऊलीचा हरा हरा आई एकवीरा माते की जय, श्रीरामदेव महाराज की जय, वेताल देव महाराज की जय, आई हिंगला देवी माते की जय, आई मसन देवी माते की जय. राम कृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. माझ्या जेजुरीच्या खंडेराया बसला तू घोड्यावरी, तुझे गडाला 9 लाख पायरी. माझ्या जेजुरीच्या खंडेराया बसला तू घोड्यावरी, तुझे गडाला 9 लाख पायरी. हेलकोट हेलकोट खंडेरायाचा, हेलकोट हेलकोट खंडेराया. रामकृष्णारी माऊली. तर आज आपण उठलेलो आहे 3 वाजता आणि 4:45ला आपली पायवाट चालू केली जेजुरीवरून. आज जिंते आहे, आज जरा आपले कट शॉट आहे ते आपल्याला करायचं आहे. माझ्यासोबत कपिल माऊली आहे, त्यांनी वाऱ्या केल्या, वृंदावन माऊली आहे आणि माझ्यावर जिम्मेदारी आहे. खरं सांगू मित्रांनो, मला थोडं घबरायला होत आहे, माझ्यात कपालात समजू शकता, तरी पण काही नाही, पांडुरंग आपल्याला व्यवस्थित वाट दाखवेल. आता वरिष्ठ वारकऱ्यांनी सर्वांना विनंती केलेली आहे की आज फक्त हा पल्ला सर्वजण एकत्र चाला, कारण की कालच घटना चाललेली आहे, त्या विषयावर आपण नंतर चर्चा करू. सध्या रात्र आहे, अंधार आहे, समोर काय दिसत नाही, प्रत्येकाच्या हातात टॉर्च आहे, ती टॉर्चच्या सल्ल्याने आज आम्ही चालत आहे. रस्ता सुनसान आहे. जो आम्ही पालखी चालत होती त्याच्यानंतर एक लेफ्ट मारला, त्या लेफ्टनंतर पूर्ण आता हे हा गावठाण एरिया आहे, समोर काय दिसत नाही. गावामध्ये बत्त्या आहे पण बत्तीत दिवे नाही, म्हणजे उजाला नाही आहे. तर आम्ही ही पायवाट एकत्र करून चाललेलो आहे. रामकृष्णारी. मी जय मल्हारकडे हीच प्रार्थना केली की हे देवा माय बापा आम्हाला सर्वांना सुखरूप हा रस्ता काढू दे आणि आमची वारी आनंदात होऊ दे, हीच तुमच्याशी प्रार्थना आहे. जेजुरीला येईन आणि आपल्या वारकरी मंडळातर्फे काहीतरी गोडगोड मांडेन, तुझ्याशी नक्की मांडेन. रामकृष्ण हरी. हेलकोट हेलकोट खंडेरायाचा, हेलकोट हेलकोट. तर हाच रोड आहे, इथे आम्ही थांबलो. आता मगाशीच मी वार्ता करत करत थोडासा 4 पावलं पुढे गेलो, कपिल माऊलीने थांबवलं, कारण की इथेच हाच तो रोड आहे जिंती मार्ग. आम्ही जेव्हा रूट करायला आलो आम्हाला 3 वेळा चकवा बसला. कसा बसला त्याचा एक्सप्लेनेशन मी देणार. थोडंसं उजेड वगैरे येऊ दे, सर्वजण पहिला येऊ दे, कारण की आता जिम्मेदारी आहे आमच्या तिघांवर. सर्व आहे, आपलं संदीप माऊली पण 5चा सांभाळतो, कपिल माऊली, वृंदावन माऊलीवर जास्त जिम्मेदारी आहे, कारण की माझं थोडंसं गणित थोडंसं कन्फ्युजन होते आहे. बाकी हीच माऊली आपल्याला काढतील.
थोडं थोडं मला असं जागा बघून आठवण येते, कारण की डेव्हलपमेंट पण झालं ना, म्हणून थोडंसं घबरायला होते, बाकी काय नाही. बस रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरकडे थांबलेले आहे सर्वजण. तर बघू शकता आपला वृंदावन माऊली, या रस्त्याचा मार्गदर्शन वृंदावन माऊली, हीच आमची आई, हीच आमची विठूमाई. सर्वजण बसलेले आहे. हा सम्राट मामा. सम्राट मामा काय बोलते? सम्राट मामा ही वेदिका. रामकृष्ण हरी. हा हर्षवर्धन वेसावकर आणि अंकुर आनंद टपके. अंकुर आनंद टपकेची सुद्धा दुसरी वारी आहे. हा मच्छिंद्र शंकर शिर्के, आपला शाळेतला मित्र शिर्के. आणि देहूतून आपल्या पाठी जॉईन झालेले ते म्हणजे संत तुकाराम महाराज, आपले देवेंद्र लडके माऊली. आणि मयुरेश्वर आपला मयूर भाऊ. ह्याचं मॅजिक बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्हाला मॅजिक पाहिजेच व्हिडिओ. तर तुम्ही कमेंट केला तर नक्की दाखवेल, लवकरच दाखवेल मॅजिक. पण कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा मॅजिक, बोला. कमेंट आले तर मॅजिक होईल ना. रामकृष्ण हरी. आणि शिवम डुबे, शिवम जांगले आणि दियान. आणि आपला उमेश. जेव्हा माझी पहिली नोकरी होती तेव्हा उमेशने मला भरपूर सहकार्य केलं लाईफगार्डमध्ये. भरपूर आम्ही एकत्र काम केलेलं आहे, भरपूर मजा केली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मनीष मला तुला मी दिसेनच नाही. नाही ना, आपण सगळ्यांचं घेतो, काय माफी असावी. आपण काय नाही बाब, रामकृष्ण हरी. ब्लॉग थोडासा जास्त झाला चालेल, पण आपण कुणाला कापू नाही. नाही एडिटिंगमध्ये थोडं प्रॉब्लेम होते, पण आपलं सर्वांना आपण कॅप्चर करायचाच प्रयत्न करतो. वारकरीच्या हृदयात असे विचार आलेच नाही पाहिजे, चांगलेच विचार आले पाहिजे. विचार चांगलेच पाहिजे. कर्म कसे पाहिजे? कर्म कसे पाहिजे? चांगले पाहिजे, चांगलेच पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली. आता बरेच जण विचारतात, आपल्याला भरपूर सोय होते की 8,000 काढले आवरे, 6,000 काढले आवरे, अरे यांना 9 काढले आवरे. मग मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आळंदी देऊशी जॉईन व्हा, तुमचं 0 रुपयात होईल. पण ही सोय तुम्हाला तुमची बघायला लागेल. रस्त्यात तुम्हाला काय पाहिजे ते खायला मिळेल, पोहे, खिचडी, भात सर्व भेटेल. माऊली सर्व देईल 0 रुपयात. फक्त आळंदी जायचा खर्च असेल, तो पण खर्च नसेल करायचा तर लिफ्ट मागत जावा, तिथे पण तुम्हाला लोक सोडतील. 0 रुपयात. टेम्पो नाही, काय नाही, जे भेटेल ते खायचं, जिथे भेटेल ते झोपायचं. 0 रुपयात आपली वारी पण होते माऊली. पण आपण पैसे का काढतो? कारण की आपल्याला सोय तशी झाली पाहिजे, कुणाला चालण्यात अडचण न आलं पाहिजे. आपल्या दिंडीमध्ये आपण पोचल्यावर वेळेवर जेवण भेटली पाहिजे, आपल्याला आराम भेटला पाहिजे, तर चालायला मजा मस्ती सर्व. कारण आज आपल्याला आनंद येतो ना, त्या आपल्या सोयीमुळे. ते कावडवाल्यांना विचारा, तुम्ही जे कावडीवर गेले त्यांची कधी इंटरव्ह्यू घ्या, तेव्हा कळेल ती वारी काय होती. काय चुकलं असेल तर माफ करा. रामकृष्ण हरी. आता सर्वजण थांबलेलो आहे, आपण बघू शकता. सर्वांना आज एकत्रच चालायचं आहे. रामकृष्ण हरी. तर गौतम माल्ली आज मस्तपैकी सर्वजण एकत्र चालतो. असं डे 1 पासून चाललो असतं तर किती आनंद झाला असता सर्वांना. मागच्यांना सुद्धा एक पावर आली असती. जेव्हा बावटा दिसतो ना, तेव्हा मागच्यांना चालायची एकदम ताकद येते. पण जेव्हा बावटा दिसतच नाही तर मागचा माणूस होप सोडून टाकतो. चला आरामात बसा, चला बसा, चला. रामकृष्ण हरी. हिंदी संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की बाळ जन्मल्यानंतर त्याचे कान टोवले जातात. लहान बाळाचे केस हे देवाला अर्पण केले जातात. तसंच लेडीजमध्ये, स्त्रियांमध्ये असं आहे की अंगावर तिचे गोंधवलं पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीमध्ये असंही काय म्हटलं जातं की जन्माला येऊन एकदा तरी वारी केली पाहिजे. बरोबर. ती वारी करण्यासाठी मी आज झालेलो आहे प्रथमच या वारीला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. म्हणून तर बोलतो, सुख काय असते हे जाणून घ्यायचं असेल तर आयुष्यात जन्माला आल्यावर पंढरीची एक तरी वारी केली पाहिजे. कारण की तुका म्हणे सुखा लागे तळमळ, तरी तू जाईशी पंढरीशी एक वेळ. सुख काय असते एक जाणून घ्यायचं असेल ना, तर माऊली एकदा तरी पंढरीची वारी केलीच पाहिजे. रामकृष्ण हरी. कारण की पंढरीची वारी प्रत्येकाच्या नसबात नसते माऊली. मागच्या जन्मात काहीतरी पुण्य करायला लागतो, तेव्हा ती वारी त्याला लागते. रामकृष्ण हरी. माऊली आता शिवम आपल्याला बोलणार. काय बोलू म्हणजे तुम्ही बघू शकता, कारण की तुम्हाला डोळे आहे, तुम्ही ऐकू शकता.
कारण की तुम्हाला आगा नाही काहीतरी बोल असं पांडुरंगा तर काहीतरी काय बोल तू बोल बोल. अरे मोनिश काय सकल ओट्स खातेस, कॉफी पिते, चणे खाते, काय लावलं तुम्ही मोनिश माऊली? माऊली कसं आहे वारीला येताना मला एका मित्राने बोललं की माझे फक्त ह्या वारी करायला 5,000 रुपये ह्याच्यासाठी संपतात. पण मी बोलतो तुम्ही जर बॉडी बनवायला 5,000 रुपये संपवतात तर माझी मी बॉडी बिघडवायला 500 रुपयाचे ओट्स चणे शेंगदाणे मध्ये मध्ये खाल्लं तर काय वाईट आहे. समजदार को इशारा काफी आहे. राम कृष्ण हरी. कोण आहे मोनिश तुझी छत्री लपविते, फोनची चार्जिंग करते? कसं आहे माऊली आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळे चांगले आहे. आपल्याला कोण सहकार्य पण करतात चांगलं. का तर कोणाचे प्रत्येकाचे कर्म, मी तर हेच बोलेन. ज्याने पण डपवली असेल त्याला आनंद भेटू दे बस. रामकृष्ण हरी. हे माझे काय वाईट कर्म असतील की मला उन्हामध्ये देवाला चालवायचं असेल, रामकृष्ण हरी चालेल. 2 वर्ष चाललो. आणि दुसरं म्हणजे कोण ब्लॉगिंग नाही येण्यासाठी काय माहीत ना काय पर्सनल प्रॉब्लेम आहे. माझं चार्जर वगैरे 2 वेळा झालं काढतो आहे, जेणेकरून माझी चार्जिंग नाही होत आणि मला प्रॉब्लेम्स होतात आहे. पॉवर बँक पण नीट भेटत नाही. ज्याच्या भरोशावर आलो मी त्याच्या पॉवर बँकलाच हार्ट अटॅक आलेला आहे. त्यालाच ते चालत नाही. CPR दिला तरी चालत नाही. काय करणार. तर मी एवढंच बोलीन, देवा पांडुरंगा त्याचं पण चांगलं कर जो माझं वाईट बघतं. बस अजून मला काय नको. रामकृष्ण हरी. माऊली आरामासाठी थांबलो, तिथे माझं निकाब बी अगदी कुठे लपवलं. काय करणार. नाही चोरी नाही. बघा कसं कर्म बघ कुठे आहे. आपण मी पण विसरलो असेल का असेल, आपण कोणाला चोर नाही बोलू. कोण सर्व आपलेच आहे. जो असेल तो जवळचाच असेल. मस्ती करायला मजा येते, येऊ दे बस. आपण काय ना आपल्याला काहीच नको करू दे. मस्ती नाही केली तर मजा कसली. अरे तीच तर खरी मजा आहे. लपवणं आपलं होतच असतं बरोबर ना. एक दुसऱ्यांची मजा मस्ती करतो वारीला, ते मजा मस्ती झालीच पाहिजे बस. एवढं काय. कुणाच्या कामाच्या वस्तू असतात ना, जशा प्रथम उपचार ज्याला की नंतर त्रास नाही झाला पाहिजे, ते जरा करा मस्ती पण वेळेवर द्या. तडपवू नका. बघ मेन कसं आहे माहिती आहे, आपली डोंगरी गल्ली जेवण वगैरे व्यवस्थित 1 नंबर, पावटा वगैरे चालवतात 1 नंबर आणि बरेच लोक सहकार्य करतात 1 नंबर. पण 1-2% आहे त्यात रामकृष्ण हरी. मला एवढंच बस माझ्या गल्लीचं, माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं, माझ्या जिल्ह्याचं नाव नाही खराब झालं पाहिजे. काय चुकलं असेल तर माफ करा. कारण की सर्व मस्त आहे, सर्व हिट आहे, फिट आहे सर्व. आज अर्धी वारी झालेली आहे. आपलं पाऊल आता पुढे चाललेलं आहे. कारण की पांडुरंगाला मी हेच म्हटलं, हे पांडुरंगा माझ्या मागच्या पाऊलापेक्षा माझं पुढचं पाऊल चांगलं झालं दे. माझं पुढचं पाऊल चांगलं असू दे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली तुझं काय आता गेलं. माझं चार्जर लपवलं कोणीतरी. नाही ते भेटेल. आपण विसरलो पण असेल ना. बघ कधी कोणावर आपण ब्लेम नाही करू शकत. आपली पण चुकी असते बरोबर ना. चुकी असतेच. तर असेल कुठेतरी कुठे राहिला असेल. मिलन माऊलीला बोललेलं आहे, भेटलं तर ठीक आहे ना. माझ्याकडून कधी चुकी होतच नाही. आता होत असेल काय करणार. आता कुणाला मजा येते येऊ दे. त्यातच आनंद आहे. आनंद सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आता त्याला आनंद येतो तर येऊ दे ना. त्याला मजा येते तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बस रामकृष्ण हरी. भरपूर आनंद करूया. अशीच मजा करून आपली वारी एकदम वारीला आपण जोश देऊया. लवकरच आता आपला थोडासा नाश्त्याचं इथे आहे, मंदिराकडे थांबलेलो आहे. झगडेवाडी ज्योतिबा तरुण मंडळ. तर झगडेवाले आली म्हणजे झगडे नाही झाले पाहिजे. सगळे मस्त आहे. भंकस मजा तर चालली असते. अरे मजा नाही तर वारी एन्जॉयमेंट काय. अरे मजा तर पाहिजेत रे बाबा. त्याशिवाय कशी पावलं पुढे जातात ते पण कळत नाही. रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर मी वेसावकर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस रामकृष्ण हरी. अजून काय बोलते यशराज. काय नाही. रामकृष्ण हरी. यशराज काय 2 शब्द सांग. आता कसं वाटलं आजचा प्रवास जर्नी ही गोल 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 लेफ्ट राईट लेफ्ट. काल आम्हाला रस्त्यातच वारी भेटलेली आपले संत तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर माऊलीची सॉरी. आणि आता आम्ही शॉर्टकट पकडलेला आहे. ते चांगला रस्ता आहे आणि खूप झाडे बिरे खूप चांगली आहेत. काय वाटत नाही. आणि मोनिश माऊली तर आहेच लॉक करायला. खूप
खूप चांगलं वाटते. मस्त. वाटते. थँक्यू काल घेतला आम्ही ते कुठला डॉक्टर होता सद्गुरू डॉक्टर. कोणी माऊली कालचं आपण प्रकरण आहे. आमच्या समोरच एक घटना घडली की वारीला 7-8 महिला आपल्या हरिनामाच्या भक्तीत मग्न होत्या. हरिनामाच्या भक्तीत एकदम मग्न होत्या. आपल्या चालत होत्या तर ड्रायव्हरकडून काय चुकी झाली. आमच्या डोळ्यासमोर झालं. ते बॉडी रक्त बघून इतकी भीड. त्या ड्रायव्हरला पण बेनाम चोपलं. आणि माझे व्हिडिओ करायला खरंच हात थरथरत होते. एकदम डोळ्यातून पाणी आलं की मी असे व्हिडिओ नाही घेत. शिर्डीला पण साक्षी एक रामल्याचा तो काका आणि बिपिन शिर्डीचा ब्लॉग बघणार त्यात भेटेल. तेव्हा आमच्यासमोर डोंगर कोसळलेलं तेव्हा पण मग व्हिडिओ नाही काढले. आम्ही साईडला केलं की असे व्हिडिओ काय माहीत मला कालायला नाही होत. पण असे व्हिडिओ मला माहीत आहे व्हायरल होतील आपल्या चॅनलवर जाईल. पण नाही जमत तर आता काय करायचं. एकदम माझी बॉडी थरथरत होती. एकदम असं बोलणार ना की बघ त्यांच्यासोबत झालं. आता पुढे मला काय नाही बोलायचं. पांडुरंगाकडे हेच मी आशीर्वाद मागेन की हे पांडुरंगा आमची वारी आहे ना मस्तपैकी सुखरूप कर. कोणाला पण काय त्रास नाही झाला पाहिजे. सर्वांवर म्हणजे सिनियरवर जिम्मेदारी आहे. तर सर्व सुखरूप जाऊ दे. सर्वांचं सुखरूप वारी होऊ दे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. जसं मी माऊली आलेली आहे टायमावर माऊली आली. तर माऊली आज इम्पॉर्टंट आपली परीक्षा आहे. परीक्षा आपल्याला देवाची आहे. परीक्षा देवाची घ्यायची नाही आपल्याला स्वतः देवायची आहे. तर कसं आज हँडल करायचं आपल्याला काय काय केलं पाहिजे. कारण की पुढच्या पल्ल्याला आपला मिलन माऊली पण तिथे भेटू नाही शकत. त्या दरम्यान आपण काय काय सोयीस्कर वस्तू आपल्याकडे प्रत्येकाने ठेवल्या पाहिजे जेणेकरून उन्हात ताणाची आपल्याला काम येईल. सर्वप्रथम मी सर्व डोंगरीकर वारकरी मंडळास एक विनंतीचा आग्रह करतो. कारण की हा जो जिंती मार्ग आहे पुढचा आमचा प्रवास आहे. तो प्रवासमध्ये एक म्हणजे रस्ता असा आहे की तिथे मोठी गाडी आपण जाऊ नाही शकतो. आणि आपल्याला जी सुविधा आहे जसं की आपल्याला पाणी बिस्किट थोडं आपल्या हातामध्ये आपण कॅरी केलं आपण हातामध्ये घेतलं ते म्हणजे बरं होईल. कारण की कुठे आपलं दुकान नाही काय नाही आणि असं कुठे असं काय म्हणजे सावलीसारखं आहे सर्व ओपन उन्हाट राहणं. आणि कालचा आमचा प्रवास एवढा सुंदर झाला. जे आम्ही एवढे वर्षे आपले वारकरी गेले गावातले त्या लोकांकडून ऐकायचो आम्ही काय गर्दी असते वारी जेव्हा निघते तुम्ही त्या वारीतून तर लवकर निघायचा प्रयत्न करा जेणेकरून की आपण त्या वारीमध्ये म्हणजे कोण तिकीट झालं नाही पाहिजे. पण असं काही झालंच नाही. मी माझी पहिलीवर मी एवढा आनंद झालो त्यांच्याबरोबर जायला. म्हणजे हा सोहळा आपण कधी बघायचा. आपण ज्यासाठी आज आलो इथे का त्यांना सोडून जायचं. आणि आपला रस्ता जेजुरीचा एकदम सरळच होता. आपल्याला कुठे राईट लेफ्ट मारायची सुद्धा. म्हणून मी मुक्कामन आपले वारकऱ्यांनी सर्व एकच सांगितलं बिनधास्त बेफाम चालला. कारण की हा रस्ता सरळ आहे. पण एक लक्षात ठेवा आपल्याला जेजुरीला पोहोचायचं आहे. आणि त्या माझ्या वारकऱ्यांनी ते पूर्ण केलं. कालचा दिवस पण माझा आनंदाचा गेला. आणि आजचा दिवस आहे हा पण एक थोडा कठीणच आहे. पण मी सर्व वारकरी एकच विनंती करो रामकृष्ण माऊली आणि सर्वांना हसत केलं माझी हीच विनंती आहे का कुठे काय कुणाचं गालबोट लागून नाही. म्हणून मी सर्व वारकऱ्यांना ही साहित्यांना प्रार्थना करतो वारकऱ्याप्रमाणे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण. कारण की बरोबर बोलले की वारीच्या त्या पालखीसोबत चालणारा म्हणजे वारीत चालणारा माणूस त्या वारीमध्ये आणि आयुष्यामध्ये कधीच भटकत नाही माऊली. कधीच भटकत नाही. कारण की या वारीमध्ये ना आपल्याला आधार कार्ड घेऊन तरी चाललं ना तरी आपल्याला एकच आवाज म्हणजे एकच नावाने आपल्याला हाक मारतात ते म्हणजे माऊली रामकृष्ण हरी. वर्मा माऊली आव नाश्ता करतानी आव उसल पाव खातानी. अभी माऊली बगले जण चाय पित आहे. ही आपली अर्चित माऊली या आणि हा जनक आणि हा आपला नटराज काका रामकृष्ण हरी. सगळीकडे आपण नाश्ता का चालू आहे. आज खाण्यासाठी एकदम गोड गोड क्रॅकजॅक मिलन माऊली तर्फे आणि दुसरा मोनॅको बिस्किट मिलन माऊली तर्फे हाईड अँड शेक. वाह जबरदस्त आवाज रामकृष्ण आहे. असू दे सर्व नाश्ता करतात. आपण अभंग करून विचारूया आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला. चांगला वाटलं. दैव बिच्चू रामकृष्ण हरी. आणि बघू शकता असा आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. जिथे आपल्याला मंदिराजवळ बसायला आपल्याला दिलं ना तर आपण तिथे कचरा नाही ठेवला पाहिजे. तरी आपली निलेश माऊली चांगलं काम करतात आहे. सहकार्य करा त्याला पण. आपण जे खातो तर वेळेवर ठेवलं पाहिजे. बघू शकता आपला कपिल माऊली
बघ, एक करेल तर 100 करतील, असा ना विचार करायचा तो करेल, तो त्याला करू दे. आपण खातो ना, आपण साईडला ठेवलं पाहिजे. आणि आपला शिवम माऊली चाय पितो आहे आणि मनीष माऊली बघू शकता सगळेजण व्यवस्थित चाय प्यायला बसलेले आहे. आणि आपले वडीलधारे, आपले वरिष्ठ, ज्यांना भरपूर अनुभव आहे, शिर्डीच्या भरपूर वाऱ्या केला, ते म्हणजे आपले गौतम माऊली, रामकृष्ण हरी. आणि अंकित दादा आपले मोठे भाऊ. मोठा भाऊ म्हणजे एक आपल्या वडिलांचाच दर्जा असतो त्यांचा, की छोट्या भावाला सांभाळणं. तेच आपले अंकित दादा आपल्याला सांभाळत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आज डोंगरीकर वारकरी मंडळ 6 तारखेला वर्सोवरून सुरुवात केली होती पदयात्रेची, वारीची. ह्यामध्ये आपल्या डोंगरीकर वारकरी मंडळाचे पुढचा झेंडा राजेश देव यांनी सलग 8 दिवस आपल्या खांद्यावर घेऊन चालवत आलेला आहे. ह्याच्या पुढेही 3 दिवस ते चालवून आपल्या वारीला व्यवस्थित पंढरपूरपर्यंत घेऊन जातील. ह्याविषयी राजेश आपलं काय दोन शब्द. सर्वाला बरोबर आहे. रामकृष्ण हरी माऊली बघू शकता. हा आपला राजेश माऊली म्हणजे माझी सावित्री आजी आणि याची आई द्वारका आजी, म्हणजे माझा काका लागेल. तर काका, तुम्ही आपल्याला 2 बावट्यांचं महत्त्व सांगा, की आपण पहिला बावटा पुढे का नेतो आणि मागचा बावटा मागे का ठेवतो, आणि सर्वांना समजून ही प्रथा आपण कशी चालू केली, आणि तुम्ही पुढे जाता ते तुम्ही रस्ता म्हणजे दाखवण्यासाठी आपण पुढे असतो, की कुठे लेफ्ट राईट आला तर तुम्ही बरोबर थांबता. आणि मागचा बावटा जे संदीप माऊली नेहमी सांभाळतात, कारण की कोण आजारी म्हणजे थकलेला वारकरी असेल त्यांना घेऊन जातात, उचलून जातात, त्यांना सोबत घेऊन जातात. हीच तर वारकरींची सेवा असते. तर याबद्दल तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती द्या, जेणेकरून सगळे ही प्रथा चालू करतील आणि 2 बावटे घेऊन हा नियम सगळे बनवतील. रामकृष्ण. नाही बोला ना आपले पहिला बावटा चालवताना राजेश देव यांना अति आनंद होतोय, ते आपले मनोगत व्यक्त सांगा ना. करतील. 2 बाव आपलं महत्व काय त्याचं, माहिती जी जेणेकरून की पुढे ती दुसरे पण करतील. म्हणजे कसा सर्व वारकरी असेल ना, सर्व जे कोणी वारकरी कुठल्याही तालुक्याचे असू दे, कुठल्याही कुठलीही दिंडी असू दे, आम्ही लवकर उचलवतो म्हणून आम्ही लवकर निघतो. माऊली तुम्हाला आवडवी चांगली लगे बोल सांगा ते तुला आवडलं. 2 दिवस चर्चा झाली. अरे तू बोल. 2 बावट्याचं महत्व असं आहे की आमचे वारकरी पूर्ण 2 बावट्याच्या मध्ये राहून आपलं एकत्रीकरण साजरं करावं, कारण की सर्व एकत्र राहून व्यवस्थित पायवाट करत असतात. कोणी मागे पडला तर मागचा बावटा त्यांना थांबून त्यांना पुढे घेत असतो. पुढचा बावटाचं काम असं आहे की मार्ग दाखवणे. ते काम आपले चोखपणे करतात राजेश देव. राजेश काका माऊली. राजेश माऊलींना आमचा नमस्कार असो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर माऊली तुम्हाला तर सांगितलेलंच आहे की पुढच्या बावट्याचं महत्व का असते. कारण की जेव्हा जेव्हा पुढचा बावटा मधच्या लोकांना म्हणजे मध्ये चालणाऱ्यांना दिसतो, तेव्हा त्यांना एक वेगळीच ऊर्जा येते की हा आपला फ्लॅग दिसतो आहे. आणि जसा मागचा बावटा येतो तेव्हा पण जो इंजरी असतो, जो थकलेला वारकरी असतो, त्याला खरंच कुणाचा आधाराची गरज असते. तेव्हा मागचा बावटा आला तर तेव्हा सुद्धा आधार वाटतो, हा कुणीतरी आला, आता मला सोबत घेऊन जाईल माझी. आणि हे का नेहमी नाही,